अशा काय बसेस फिरत असतात सिटी वॉच करण्यासाठी. हे लायब्ररी आहे. आता मी जरा दुरून दाखवतो आहे. आपण असं ह्याच्यावरनं आलेलो आहे, विलिस टॉवर किंवा स्काय स्क्रॅपरमधनं आलो आहे आणि त्या रस्त्याने असं पुढे पुढे निघालो आहे. म्हणजे शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट म्हणूयात किंवा जिथनं रूट 66 सुरू होतो आहे असं म्हणूया. ही शिकागोची मेट्रो अजून आली नाही आहे. एखादी येईल थोड्या वेळात तर मी दाखवेन. हे जॅक्सन क्लिंटन मेट्रो स्टेशन आहे. या स्टेशनवर मी बऱ्याच वेळा उतरलेलो आहे. हे वरचं मेट्रो स्टेशन आहे. आणि जसं म्हटलं तुम्हाला ही मेट्रो 100 वर्षापूर्वीची मेट्रो आहे इथे. ही जी मेट्रो आहे ती 100 वर्षापूर्वीची. त्याच्यावर शेरमार्कला चाललेली मेट्रो आहे. हे केवळ एलिव्हेटेड मेट्रो आहे. याच्याशिवाय म्हणजे हे भूमिगत मेट्रोसुद्धा आहे या डाऊनटाऊनमध्ये. खूप व्हिडिओ होतील माझे. खूप यूट्यूबला चॅनल कसा होईल माहिती नाही मला, पण निदान व्हिडिओ तरी खूप होतील. आणखी एखादी मेट्रो पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आली तर आली, अदरवाईज सर्व हे स्काय स्क्रॅपरच आपण पाहत बसतोय. या फायनान्शियल स्ट्रीट म्हणूयात किंवा तर इथे ऑलमोस्ट सर्व बँकांचे हेडक्वार्टर्स आहेत. ज्यामध्ये JP मॉर्गन आहे. ही ब्युरिंग बँक दिसते मला. त्यानंतर आणखी नावंसुद्धा मला सांगता येणार नाही जितकी बँकांचे हेड ऑफिसेस आहेत. ते एक लायब्ररी का दाखवायची राहिले म्हणून हा व्हिडिओ इथे संपवणार आहे मी. आणि मी इकडे निघालो म्हणजे आपलं रूट 66कडे. हां, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड म्हटलेलं आहे. आणि हे समोर मी तुम्हाला आता हा पुतळा का दाखवतो आहे की जेव्हा आपण ती आर्किटेक्चर ट्रिप करतो तेव्हा हा पुतळा खूप जवळ दिसू शकतो. वर एक छोटा पुतळा आहे. छोटा काय, चांगला मोठा आहे, पण तो सुद्धा जेव्हा आपण आर्किटेक्चर ट्रिप करतो त्याच्यामध्ये दिसत असतात. एकदा तो रूट 66 विषय संपवू आणि मग पुढचे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मी थोडा वेळ आराम करणार आहे. मी टिफिन आणलेलं, तो टिफिनसुद्धा खाणार आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड, ही शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडची बिल्डिंग आहे. आणि जो पुतळा होता तो या बिल्डिंगच्या वर आहे. या बिल्डिंगच्या वर अरे बापरे, घड्याळ पण दिसतंय. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड म्हटलेलं आहे. अमेरिकेचा झेंडा आहे. आणि हा आणखी एक सांगायचं मला, माझ्या मागे जे दिसतंय ते विंटर्स फायनान्शियल कॉर्पोरेशन. मी जसं म्हटलं की फायनान्शियल स्ट्रीटला सर्व बँकाच मोठमोठे ऑफिसेस आहेत. त्यापैकी एक आहे. त्याच्याशिवाय ही स्काय स्क्रॅपर वगैरे काय म्हणावं ते म्हणा, पण ह्याचं नाव मला आता जवळपास कुठे दिसत नाही आहे. तसंच त्याच्या समोरसुद्धा पहा किती उंच इमारती आहेत. ह्या बेसपासनं मी तुम्हाला पायापासनं राल्फ मेटाकाल्फ फेडरल बिल्डिंग, राल्फ मेटाकाल्फ फेडरल बिल्डिंग 77W जॅक्सन स्ट्रीटवर आहे. आणि इकडे बोर्डसुद्धा दिसला नाही आहे मला अजून तरी. हे क्लार्क म्हणजे याला चाललो आहे आपलं शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट. माझ्या मागेही आता मला थोडा आराम करावा लागेल. हा, ऑलमोस्ट फिरतोय.
खूप खूप दाखवण्यासारखं आहे, पण माझ्या मोबाईलमध्ये किती बॅटरी राहील मला माहिती नाही. मी खरं तर ठरवलं होतं की एक एक करायचं, पण पण ते इतकं सुंदर सुंदर आहे ते एक एक काही जमेना. तिकडे पण मेट्रो चालले पहा वरून. एक व्हिडिओ होणार नाही आहे माझा, छोटे छोटे तुकडे करूनच लावावं लागणार आहेत. सर्व बिल्डिंगी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. फ्लोअर तर मला मोजता येणं शक्य नाही. तिकडे जे पी मॉर्गनची बिल्डिंग आहे, चेस बिल्डिंग दिली आहे, त्याच्यासमोर जे पी मॉर्गन आहे. तिथे माझा मित्र आहे म्हणून मला त्या बिल्डिंगचं नाव माहिती आहे. ते आपण कन्फर्म करूयात. उन्हात जाऊन मला शक्य नाही म्हणून मी थोडंसं आणखी जवळ पण लांबूनच शॉट दाखवत घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ही 100+ वर्षापूर्वीची मेट्रो आपल्या वरून चालली आहे. माझ्या मागे शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, ती लायब्ररी हॅरोल्ड वॉशिंग्टन लायब्ररी स्टेशन आहे. हे स्टेटमध्ये येतं आणि ह्या इथून ऑरेंज लाईन जाते, ब्राऊन लाईन जाते, ग्रीन लाईन जाते. ग्रीन लाईन हार्मेलकडे पण जाते, आयसलँडकडे पण जाते, आणि ब्राऊन लाईन जाते ती किंबाल, ऑरेंज लाईन जाते ते मिडवे. आणि हे एलिव्हेटेड मेट्रो लायब्ररी, म्हणजे किंबल्ट लायब्ररी म्हटलं असेल, जे वाचून दाखवलं असेल ते किंबल्ट लायब्ररीचं एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन आहे. हे पाही एलिव्हेटेड मेट्रो ही पूर्ण शिकागो डाऊनटाऊनला मध्ये फिरते, त्याला लूप म्हणतात. आता मी थोडा आराम करणार आहे. थोडं बस स्टॉपवर बसलं मी, आणि मी दाखवायचं राहिलं तर बस स्टॉपवर बसलो आहे. आणि इथली बस कशी वर म्हणजे